सोलापुरातील मोहोळमध्ये आणखी एक मतदान केंद्रावरील ईव्हीएम हे बंद पडलेलं आहे। मोहोळ शहरातील आठवडा बाजार मतदान केंद्रावरील हे ईव्हीएम बंद पडलेलं आहे। तर मशीन बंद पडल्यामुळे माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपवरती आरोप केलेला आहे। वोटिंग मशीनवरती केवळ भाजपच्या कमळ चिन्हाचं बटन दाबलं जात असल्याचा आरोप हा माजी आमदार रमेश कदम यांनी केलाय। तर विरोधकांना पराभव दिसत असल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे असं प्रत्युत्तर भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी दिलंय। ईव्हीएम बंद पडला, 1 तास तिथेही हे झालं, मतदान सगळं थांबलं आणि जी लोक लाईनी रांगेत उभी होती त्यांना सोलापूरला जायचं, इकडे तिकडे त्यांची कामं होती, तर ते मतदान सोडून ते निघून गेले। मग ज्या ठिकाणी आमच्या हक्काची मतं वाटतात तिथल्याच मशीन्स का बंद होतात, तो एक चिंतेचा विषय। मी अरुणशी बोललो, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि आतमध्ये जे पोलिंग एजंट आहेत, एका पोलिंग एजंटचा आरोप आहे की फक्त कमळाचंच बटन दाबलं की व्यवस्थित होते आणि बाकी बटन प्रेस होत नाही। शेवटी लोकशाहीमधला जो नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार आहे तो ट्रान्सपरंट असला पाहिजे, निष्पक्ष असला पाहिजे आणि व्यवस्थित असला पाहिजे। नाही, आता ही तर सुरुवात झाली आहे आणि याच्यावरनं आम्हाला लक्षात येतं की त्यांच्या आत्ताच पायाखालची वाळू सरकली आहे। हा टेक्निकल प्रॉब्लेम असतो, प्रशासन त्याच्यात लगेच मशीन चेंज करून घेत आहे आणि त्यासोबत असं काही नाही आहे। आणि आज आता तर सुरुवात झाली, आता उद्यापासून तर आणखीन गोष्टी घडणार आहेत त्या, कारण आमच्या जनता ही आमच्या सोबत आहे आणि त्यामुळे हे असल्या गोष्टीला आम्ही जनता भीक घालणार नाही। आणि ज्यांनी आता रमेश कदम यांनी आरोप केला ते आम्ही पूर्ण खंडन करतो, त्याचा काही जनता त्यासाठी काही विचार करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।